सोलापुरातील क्रोमा शोरूम होडगी रोड येथे 17 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत तरुणाचे नाव संकेत सतीश गायकवाड असे असून त्याचे वय 25 वर्षे होते. तो रामवाडी सोलापूर येथील रहिवासी होता. अपघातानंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना 19 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता त्याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मयताच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. अपघातानंतर मारहाण झाल्याचा संशय व्यक्त करत योग्य चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत अधिक माहिती नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना दिली. संकेत गायकवाड हा माझा भाचा होता. त्याचे हे जे काही अपघात झालेला आहे हे आम्हाला 11:30च्या दरम्यान सगळं समजल्यानंतर इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला आणलं म्हणून आम्हाला कळालं. इथं आणल्यानंतर इथले जे डॉक्टर आहेत त्यांनी त्याची तपासणी करत असताना म्हटले की त्याला कुठेही त्याचा ॲक्सिडेंट झालेला नाही आहे, ह्याला कोणीतरी मारहाण केलेला आहे. तेव्हा त्याला कुठल्याही प्रकारचे जखमा वगैरे काहीच नव्हते. मग नंतर त्याचं BP सगळं सॅच्युरेशन चेक केलं, सगळं नॉर्मल आहे म्हणून सांगितलं. आणि आता ते पोरगा म्हणतं आहे की जेव्हा ही सगळी घटना आम्हाला कळाली की कसं झालं आहे, तर आता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करताना आम्ही तिथे गेलो तर तो पोरगा असं म्हणतो आहे की त्याला काही लागलेलंच नाही आहे. तो त्याच्या भाऊजीला सांगते की मला काही लागलं नाही. मग तो मुलगा जो आहे तो त्याचा भाऊ तो असं सांगतो आहे की लोकांनी मला सांगितलं म्हणून मी याला गाडीवर बसून घेऊन गेलो. आणि हा म्हटला की बघा ते मला डोक्याला मार लागला, चल घेऊन. संकेत गायकवाडने त्याला असं बोलला असं तो त्याचा बोलला आहे. कोण आहे समोरची व्यक्ती? समोरची व्यक्ती जे आहेत त्या मुलाचा भाऊ आहे. काय नाव? त्याचं नाव विजय गायकवाड काहीतरी वाटतं, विजय जाधव. तर तो असं बोलतो. पण लोक जर सांगितले तर असं सांगितलं ना पहिला जखमीला घे, जो मान हट्टाकट्टा ज्याला लागलेलंच नाही त्याला का बोलतील लोक. त्याच्या भावाला सोडलाय आणि माझ्या भाच्याला त्यांनी घेऊन गेला गाडीवरती. आणि माझ्या बहिणी भाचीच्या नवऱ्याच्या समोर म्हणतं की हाताच्यात बस गाडीवर त्याच्या समोर त्यांनी त्याला चापटा पण मारलाय. आता जो समोर होता त्यांनी सगळी हकीकत तर आम्हाला सांगितली, येऊन गेला. बट ठीक आहे. आता म्हणतात की त्याला डोक्याला मार लागल्यानंतर ब्लिडिंग लगेच स्टार्ट व्हायला पाहिजे ना. त्याला डोक्याला मार लागल्यानंतर कुठं मारच नाही आहे त्याच्या डोक्याला, मग कसं लागलं त्याला मार. मग त्याला घेऊन गेले 9:30ला त्याला घेऊन गेले आणि 11:30ला आम्हाला ही गोष्ट कळते. तर त्याला इंटरनल ब्लिडिंग चालू झाली तर तो लगेच अनकॉन्शियस व्हायला पाहिजे ना. तो अनकॉन्शियस कधी झाला, जेव्हा त्याला त्या आरोग्य हॉस्पिटलमध्ये सोडले. त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा तो चालत जाऊन स्ट्रेचरवर झोपलेल्या बेडवरती. मग असं मुलं कसं मग ॲक्सिडेंट झालं असेल त्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या ना. आणि रेकॉर्डिंगमध्ये त्याचं बोलणं ऐकलं आम्ही क्लिअर की तो एकदम स्पष्ट बोलत होता माझा भाचा संकेत गायकवाड जो आहे तो. मग कसं होऊ शकते या सगळ्या गोष्टी असं. तर आम्हाला न्याय पाहिजे. काय मागणी काय तुमची? आमची मागणी आज सकाळी 11:30 ते 11:30च्या दरम्यान हे सगळं झालेलं आहे. माझा भाचा आम्हाला सोडून गेलेला आहे कायमचा. आणि आमची अशी मागणी की पोलीस आम्हाला म्हणते PM केल्याशिवाय आम्ही काही सांगू शकत नाही. तुम्ही गुन्हा दाखल करा, मग तुमची तपासणी करा. आम्हाला दुसरं काही नाही. पण आम्ही तोपर्यंत त्याची प्रेत घेणार नाही. जर आम्हाला न्याय भेटला नाही तर उद्या मुख्यमंत्री येणार आहे, आम्ही त्यांच्या समोर आंदोलन करणार आहे त्याचं मयत घेऊन. कारण आम्हाला एकच मुलगा होता का 10 मुलं नव्हते आमचे. तुम्हाला असं म्हणायचं का त्यांना मारलं गेलं? मारलं गेलेलं आहे. कोण मारलं? त्यांनी घेऊन गेलं त्याला गाडीवर बसून आणि त्याच्या भाऊजीच्या समोर त्याला कानाखाली मारलं. म्हणजे तिथं जाऊन किती मारलं या गोष्टीमध्ये. आता या दोन्हीच्या टायमिंगमध्ये 9:30 ते 11च्या दरम्यान एवढ्या 1.5 तासामध्ये त्याला तुम्ही आरोग्य हॉस्पिटलला पोचवायला तुम्हाला किती टाईम लागतो, तिथून किती लांब आहे ते. हां, त्यांनी म्हणतंय की मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. मग तो 11ला त्याला तिथं घेऊन गेला तर त्याच्यावर उपचार का केला नाही डॉक्टर, हे इम्पॉर्टंट आहे ना. त्यांनी म्हणतात की 112ला फोन करून त्याला पाठवलं, त्याच्या भावाला घेतले नाही. तुझ्या भावाला ते तर आरोग्यामध्ये घेतले तर ते एवढं माहीत नाही मला. पण संकेत गायकवाडला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलिसांना सांगून त्यांनी पाठवले. इथं आल्यानंतर आमचा पोरगा अनकॉन्शियस झाला, त्याला शुद्ध तिथंच नव्हती. पोलिसांना तरी सांगितलं की हा मुलगा बेशुद्ध झाला, आवाज दिला तरी उठत नाही आरोग्य हॉस्पिटलमध्ये. इथं आणून ॲडमिट केल्यावर तिथले डॉक्टर काय म्हणले, ह्याला काही मार लागलेला नाही आहे, ॲक्सिडेंट केस नाही आहे, ह्याला मारहाण झालेली आहे
असं क्लिअर आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं त्या दिवशी रात्री. माझं नाव प्रवीण सीताराम जाधव, माझ्या मेहुण्याचं नाव संकेत गायकवाड. तिने मी आणि दोघं जेवण करिता भाऊजी हॉटेलला गेलो. मग तिथून जेवण करून 9च्या नंतर निघालो. तिकडनं निघाल्यानंतर क्रोमा इलेक्ट्रॉनिक्स आहे ना, त्याच्या समोरच एक अजय जाधव जेणे आहे, तिने येऊन फास्ट येऊन ठोकल्यानंतर आम्ही पडल्यानंतर मी माझ्या मेहुण्याला विचारलो संकेत गायकवाडला, तुला काय लागलं आहे का? तिने म्हटलं मला काय लागलं नाही. मग तिने उठून उभारला. मग मला काय उठता आलं नाही माझ्या पायाला लागल्यामुळं. मी बसलो कडेलाच. बसल्यानंतर ते अजय जाधव जे आहे तिने फोन लावून त्यांच्या भावा लोकांना बोलून घेतला. त्यांना बोलून घेतल्यानंतर तिने काय केले, माझ्या मेहुण्याला घेतले. मग त्याचा भाऊजी जे म्हणला, पण अजय जाधवचा भाऊजी अनिल गायकवाड आणि विजय जाधव गाडी मारालता. मग ते अनिल गायकवाड काय केला, 2 चापट मारला त्याला, चल बेंचोत बस गाडीवरती. मग त्याला गाडीवरती तिकडनं कुठे नेले हे मला माहीत नाही. आणि मला तिकडचे स्थानिक लोकांनी घेऊन जाऊन सैफुलच्या केअर हॉस्पिटलला मला उपचारासाठी घेऊन गेले.